ओके, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. इथं मॉर्निंग आहे, तुमच्याकडे काय माहीत काय तुम्ही क्या लेक्चर बघताय हे त्याच्यावर डिपेंड करेल. फर्स्ट थिंग आय हॅव टू से, दिस इज अ EC पेपर, स्पेशल पेपर. ओके, एस वायला तुमच्या स्टार्टिंग झाली आहे पुढच्या, आता पुढे कंटिन्यू होणार आहे. एस वायला आपल्याकडे बुक अवेलेबल नव्हते म्हणून तुम्हाला माहिती आहे की सिलेबस काय आणि खूप कॉम्प्लिकेशन्स झाले होते. ओके, TYBSCला टेक्स्ट बुक्स नसतातच. सो इट डझंट मॅटर. एक चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे? कारण टेक्स्टबुकमध्ये असं दिलं असेल, हा टॉपिक एवढा दिला असेल तर आपण तो तसा घेतला असेल, नंतर टेक्स्टबुक आले असतील परत एक्सचेंज झालं होतं. आता तसं काहीच नाही. आता रेफरन्समधून नोट्स फाईल करायची आणि तुम्हाला आणि आपल्याला पेपर द्यायचे आहेत. तुम्हाला रीड करायचे असेल तर रेफरन्समधूनच वाचायचे. टेक्स्टबुक्स तर अवेलेबल नाही आहे. दुसरी गोष्ट, रेफरन्स पण काही रेफरन्स बुक्समध्ये सिलेबस कवर होतो आहे. मी 1-2 मागवले आता, ते आत्ता आले म्हणून लेक्चर आपल्या आत्ता स्टार्ट होत आहे. त्याच्या आधी माझ्याकडे पण मटेरियल नव्हतं. इझी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे आणि थेरॉटिकलच पेपर आहे. थोडेसे काही इक्वेशन तुम्हाला डायरेक्ट क्रॅम करायचे आहेत असे आहेत. त्यांनी टॉपिक रिड्यूस करताना काय केलं, त्यांचे डेरिवेशन दिलेले नाही. जसं ह्या चॅप्टरमध्ये 4 इक्वेशन आहेत असे, ज्यांचे डेरिवेशन दिलेले नाही, फक्त इक्वेशन देऊन टाकलेले आहेत. ओके, असे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला डायरेक्टली क्रॅम पण करायला लागणार आहेत. चला ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर काय, सोलर रेडिएशन. आणि हो, 20 नोव्हेंबर टू 25 नोव्हेंबर पर्यंत सिलेबस मी तुमच्या एंड करून दिले. 1 मंथ डेली लेक्चर होतील आपले. इव्हन संडेला पण मी लेक्चर रेकॉर्ड करतो आहे. सो आज पण तो आज दसरा आहे का संडे काही फरक नाही पडत, याच्याने आपल्याला लवकर सिलेबस संपवायचा असो. डेली लेक्चर होते. आता फर्स्ट सोलर रेडिएशन, त्याच्यात फर्स्ट टॉपिक आहे वेल नोन एकदम, द सन. सन सूर्य. आता सूर्य म्हणजे काय? द सन इज नथिंग बट वन ऑफ द स्टार. एक स्टार येतो दॅट जनरेट एनर्जी, विच जनरेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ, कशाच्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. UV and IR मॅक्स UV रेडिएशन असतं. ओके, कसं काय एनर्जी जनरेट करतो? ड्यू टू फ्युजन. ओके, फ्युजन झालं नसेल तुमच्या अजून. फ्युजन ही जो प्रोसेस आहे, एक रिॲक्शनचं टाईप आहे, जी दोन एलिमेंट्समध्ये होते. ओके, न्यूक्लिअरमध्ये येणार तुम्हाला हे नेक्स्ट सेमिस्टर. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये फ्युजन आणि फ्युशन दोन प्रोसेस ॲक्च्युली, ते 2 टाईपचे रिॲक्शन आहेत, फिशन प्रोसेस अँड फ्युजन प्रोसेस. ओके, तर सनमध्ये जी एनर्जी जनरेट होते ती कशामुळे होते? फ्युजनमुळे होते. फ्युजन रिॲक्शन इज नॉट it can't be hold, or you can say that proceed at the earth surface. Why? कारण फ्युजन प्रोसेसला हाय टेम्परेचर लागतं आणि ते सनवर अवेलेबल आहे. सो इट्स हॅपन ऑन सन. ओके, आता फ्युजन म्हणजे काय होतं? तर फ्युजन म्हणजे काय? 2 एलिमेंट्स फ्यूज होतात. जेव्हा येतात त्याने एक नवीन एलिमेंट तयार होतो. ज्यावेळेस तो न्यू एलिमेंट तयार होईल त्यावेळेस ही जी प्रोसेस आहे फ्यूज होण्याची, त्यावेळेस काय होते? हीट जनरेट होते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन असतील, अल्फा रेडिएशन, गॅमा रेडिएशन, अशा रेडिएशन जनरेट होतात. ओके, नॉर्मली. आता सनवर कोणते 2 एलिमेंट फ्यूज होतात? ते म्हणजे हायड्रोजन प्लस हायड्रोजन. 2 हायड्रोजन आहेत, दोघं मिळून तयार होतील 2 हायड्रोजन प्लस इलेक्ट्रॉन आउटसाईड. अजून त्याच्यासोबत एखादा न्यूट्रॉन असेल आणि त्याच्यामध्ये एनर्जी ती तयार होती ती असेल 1.44 मेगा इलेक्ट्रॉन. एक सिंगल प्रोसेस आहे. एवढीशी एनर्जी नसतो म्हणा सर, एवढीशी एनर्जी कसं काय शक्य आहे? एक सिंगल अशा नंबर ऑफ हायड्रोजन्स ॲट ए टाईम फ्यूज होतात. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे दिस रिझल्ट प्लस 1 मोर हायड्रोजन. ओके, तर हे काय देतं? तर हे आपल्याला देतं हेलियम.
काय तर हे हेलियम देतं प्लस न्यूट्रॉन देतं, मानली त्यांना काय ते जी होऊन गेला फक्त न्यूट्रॉन करून घ्यायचा प्लस दिस अँड दिस हॅज also capable to generate the energy 5.49 mega electron volt. Okay, and finally this conduct with another helium, अजून दुसऱ्या हेलियम सोबत, कारण बघा मिलियन्स मीन्स सो मेनी रिॲक्शन्स हॅपन ॲट अ सिंगल टाईम तयार झाला, त्याच्यामध्ये परत सो मेनी रिॲक्शन्स ऑफ दिस अँड ऑल्सो फ्रॉड दिस. ह्याच्यामध्ये आता बघ हे दोन वेगळ्या ठिकाणी चालू आहेत, हे वेगळे, त्याचे प्रॉडक्ट दोघं व्हाल, ते दोघं प्रॉडक्ट, याच्या पण प्रॉडक्ट आणि सेम प्रोसेस जी त्याच्या पण प्रॉडक्ट, हे दोघं मिळून न्यू तयार होईल. आणि त्याच्यात काय 4 हेलियम प्लस हायड्रोजन प्लस अजून एक हायड्रोजन. आता पुढे काय होईल, परत त्यांचे रिॲक्शन होईल जस्ट लाईक दिस, आणि ते सर्क्युलेशन चालू असतं. याच्यात पण एनर्जी तयार होते, ते म्हणजे 12.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट निअरली. ही प्रोसेस आहे, हे एक सिंगलसाठी नाही, नंबर ऑफ मिलियन्स ऑफ हायड्रोजन ॲटॉम त्यांची प्रोसेस ही. ओके, सो मिलियन्स ऑफ, ते एवढी एनर्जी ॲट अ टाईम मिलियन्सच्या पटीने तयार होत असते, आणि ती एनर्जी मग रेडिएशनच्या फॉर्ममध्ये आउटसाईड येत असते. आता बेसिक्स प्रॉपर्टी जे पाहिली तुम्ही सनची, हां, तर ही फ्युजन प्रोसेस आहे, याच्यामधून एनर्जी क्रिएट होऊन ती आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये भेटत असते. आता बेसिक प्रॉपर्टी जे पाहिले तुम्ही, बेसिक प्रॉपर्टी जे पाहिले तर फर्स्ट, थांबा एक मिनटं, प्रॉपर्टीज ऑफ सन. फर्स्ट बेसिक प्रॉपर्टी त्याची, सन इज मेड बाय नंबर ऑफ लेयर्स. एक सिंगल बॉडी नाही सर, लेअरने बनलेली बॉडी, नंबर ऑफ लेयर्समध्ये तुम्ही त्यांना यू कॅन क्लासिफाईड इट इन द नंबर ऑफ लेयर्स. सेकंड, रेडियस ऑफ सन इज अराउंड, radius of sun is around what, 6.96 into 10 raised to 5 kilometer. किती, 10 raised to 5 किलोमीटर. सनची रेडियस बघा किती, ॲज कम्पेअर टू अर्थची रेडियस हे 6,400 किलोमीटर ही अर्थची रेडियस आहे. याला तुम्ही 6.4 पण लिहिलं तरी काय दिसेल, 123 10 raised to 3 किलोमीटर. लुक ॲट द पॉवर, काय 10 raised to 5, इथं काय 10 raised to 3. दिस इज द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थ सरफेस. दिस इज द रेडियस ऑफ सन, अर्थ सरफेस म्हणतो, सॉरी, दिस इज द रेडियस ऑफ अर्थ, दिस इज द रेडियस ऑफ सन. ओके, म्हणजे सन खूप मोठा आहे अर्थपेक्षा ॲज कम्पेअर टू द अर्थ. 3, temperature of the sun is around 5800 degree Kelvin. Okay, degree Kelvin. Write K here as capital. Okay, fourth numberची property, sun is a gaseous body. What? Sun is a gaseous body. नंबर ऑफ लेयर आहे गॅसेसचे तिथं, ते काय क्रिएट करतं, प्रेशर क्रिएट करतात, आणि हाच प्रेशर
यूज होतो सपोर्ट करायला त्याचं वेट, सनचे वेट सपोर्ट करण्यासाठी हेच प्रेशर यूज केलं जातं. आता लास्ट प्रॉपर्टी आहे मास ऑफ द सन. इज अराउंड 2.0 into 10⁻30 kg. मास ऑफ द सन काय इज अराउंड 2.0 into 10⁻30 kg एवढा मास आहे. त्या बेसिक प्रॉपर्टीज आल्या तर 2 माससाठी येऊ शकतात. उसके बाद आता है स्ट्रक्चर ऑफ द सन. नेक्स्ट टॉपिक है स्ट्रक्चर ऑफ सन. आता स्ट्रक्चर ऑफ सनमध्ये नंबर ऑफ लेयर्समध्ये सनला आधी क्लासिफाईड केलं गेलं आहे आणि नंतर ते स्मॉल आहे. आपल्याला एकदम ब्रीफ स्मॉल एक्सप्लेनेशन आहे त्यांच्या. तर याच्यामध्ये काय होतं, अर्थ सरफेसला 3 लेयर्समध्ये डिवाइड करण्यात आलं आहे क्लासिफिकेशन. अर्थ सरफेस म्हणण्यापेक्षा आय एम टॉकिंग अबाउट सन. ओके, सनची जी बॉडी, सनचा जो पूर्ण स्फिअर तुम्ही कन्सिडर केला त्याला 3 पार्ट्समध्ये क्लासिफाईड करण्यात आलं आहे. अँड सनचे जे ॲटमॉस्फिअर आहे मीन्स आउटसाईड द सन तो पोर्शन असेल, जस्ट लाईक अर्थचे ॲटमॉस्फिअर आहे तसं सनचं पण ॲटमॉस्फिअर आहे, गॅसेस लेअर आहे तिथं, ते पण 3 डिफरंट पार्ट्समध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे. तर बाय डायग्रॅम जे बघितलं तुम्ही तर दिस इज अ सन. ओके, दिस इज यू कॅन सी दॅट दिस इज फर्स्ट लेअर. ॲटमॉस्फिअरचा पार्ट आहे, दिस इज नॉट पार्ट ऑफ द सन. सेकंड अजून एक आहे. आता माझी डायग्रॅम थोडीशी ड्रॉइंग ते 1 नंबर आहे माझी. ओके, ये आपका आ गया सन. याच्यातून लिहायचे आपल्याला सन. अँड लास्ट लेअर आहे असा. ऑब्वियसली ॲटमॉस्फिअर आहे तर तो सर्क्युलर असेल किंवा स्फेरिकल असेल असं होणार नाही, कमी जास्त काहीतरी होत असेल. इनसाइड द अर्थ. and this is core. हा रेडिएटिव्ह लेअर. हा तुमचा कन्व्हेक्टिव्ह लेअर. कन्व्हेक्टिव्ह लेअर नंतर हा जे असेल डार्क शेडोने दाखवू आपण याला. दिस इज अ पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, कन्व्हेक्टिव्ह लेअरपर्यंत सनच्या सरफेस समजा, त्याच्यानंतर पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर हा जो लाईनीने दाखवला आहे हा फर्स्ट लेअर आहे ॲटमॉस्फिअरच्या. देन सेकंड लेअर अँड लास्ट लेअर. फर्स्ट लेअर आहे त्याला म्हणतो आपण फोटोस्फिअर. तिकडे लिहितो मी, इकडे लिहितो. याला म्हणतो आपण फोटोस्फिअर. ओके, दिस इज त्याच्या वरचा लेअर त्याला म्हणतात सेकंड जो लेअर आहे त्याला क्रोमोस्फिअर म्हणतात. याला म्हणतात क्रोमोस्फिअर. आणि हा जो फायनल, हा जो ज्याला काही एवढा खास शेप नाही त्याला म्हणतात वन ऑफ द फेमस नेम इन 2020. तो म्हणजे काय, कोरोना. तो म्हणजे काय, कोरोना. ओके, द सरफेस ॲटमॉस्फिअर.
हे जे 3 लेयर्स आहेत बघा, 1 2 3, काय हा ॲटमॉस्फिअरचा पार्ट आहे. स्ट्रक्चर ऑफ सनमध्ये फर्स्ट आधी ॲटमॉस्फिअर एक्सप्लेन करण्यात आलं आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये फर्स्ट लेयर, द सोलर ॲटमॉस्फिअर इज कंपोज ऑफ सोलर ॲटमॉस्फिअर के सोलर सरफेस ऑफ ॲटमॉस्फिअर इज कंपोज ऑफ फोटोस्फिअर अँड क्रोमोस्फिअर. त्याच्यामध्ये फर्स्ट लेयर घेतला आहे फोटोस्फिअर. आता फोटोस्फिअर म्हणजे काय? इट इज अ पार्ट ऑफ सन दॅट वी सी बाय अवर आय. ज्यावेळेस तुम्ही सनकडे बघतात, सूर्याकडे आपण बघतो, जे आपल्याला दिसतं ना, तो म्हणजे ॲक्च्युली सन नसतो, तर सनच्या ॲटमॉस्फिअरच्या हा एक लेअर आहे फोटोस्फिअर. एव्हरी टाईम ज्यावेळेस तुम्ही हा बघणार तुम्हाला फोटोस्फिअर दिसेल. विचार करा, कोरोना दिसणार नाही आणि क्रोमोस्फिअर दिसणार नाही, डायरेक्टली काय दिसतं तुम्हाला? फोटोस्फिअर दिसतो. फोटोस्फिअर्स विजिबल आहे. फोटोस्फिअर काय करतो? विजिबल व्हाईट लाईट प्रोड्यूस करतो. आणि आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला तो कसा दिसतो? थोडासा रेडिश दिसतो. व्हाईट लाईट स्प्रेड करत असून थोडासा रेडिश दिसतो. ओके, याचे टेम्परेचर जर बघितलं तर हा कुलेस्ट लेअर ऑफ द सन आहे. काय हा? कुलेस्ट लेअर ऑफ सन ॲटमॉस्फिअर आहे. आणि दोघांपेक्षा हा कुलेस्ट म्हणजे असं नाही की त्याला हात लावला की थंड, तसं काहीच काही नाही. त्याचे टेम्परेचर आहे 6000 केल्विन. वॉट? 6000 केल्विन एवढं त्याचं टेम्परेचर आहे. कुलेस्ट म्हणतो मी, कुलेस्ट लेअर ऑफ द सन ॲटमॉस्फिअर अँड इट हॅज अ टेम्परेचर ऑफ 6000 केल्विन. ओके, इट्स अबाउट 100 किलोमीटर थिक. वॉट? 100 किलोमीटर थिक. जाडी किती त्याची? ही एवढं जी डिस्टन्स हे किती? नियरली 100 किलोमीटर ऑफ. ओके, नियरली 100 किलोमीटर. जस्ट लाईक इथून जर विचार केला धुळा एवढा मोठा तो थिक आहे, एवढा मोठा त्याची अशी जाडी. ओके, सेकंड लेअर जर बघितलं मी तर त्याला म्हणतात क्रोमोस्फिअर. क्रोमोस्फिअर हा थोडासा हॉट असतो, देन फोटोस्फिअर हा थोडा गरम असतो. सूर्यापासून लांब आहे तरी पण त्याच्यामध्ये थोडासा गरम असेल तो. ओके, याला क्रोमोस्फिअर का म्हणतं? हा मच ब्राईटर दॅन द फोटोस्फिअर. फोटोस्फिअरपेक्षा हा मच ब्राईटर आहे. ब्राईटर असल्यामुळे काय तो आपल्याला दिसत नाही, आपल्याला डायरेक्टली काय दिसतो? फोटोस्फिअर दिसतो. बट यू कॅन सी दॅट द क्रोमोस्फिअर व्हेन ज्यावेळेस सूर्यग्रहण असेल त्यावेळेस क्रोमोस्फिअर दिसतो. वाय? कारण सूर्यग्रहणच्या वेळेस फोटोस्फिअर जो ना तो लाईट इमिट करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्रोमोस्फिअर दिसायला लागतं. क्रोमोस्फिअरचे टेम्परेचर जर बघितलं तर एक रेंजमध्ये येते 400 केल्विन 4000 आहे का? सॉरी 400 केल्विन टू 8000 केल्विन. बोललो तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हॉट आहे. लुक ॲट दिस 8000 केल्विन. 400 केल्विन टू 8000 केल्विन त्याची रेंज आहे. अँड थिकनेस जर बघितले तर ह्याची जाडी किती आहे? तर हा आहे 200 किलोमीटर. त्याच्यापेक्षा डबल आहे. फोटोस्फिअरच्या क्रोमोस्फिअर काय डबल आहे, 200 किलोमीटर एवढा तो जाड आहे. अँड लास्ट वन, आउटर मोस्ट लेअर ऑफ द सन ॲटमॉस्फिअर. तो म्हणजे काय? कोरोना. ओके, आउटर मोस्ट पार्ट ऑफ द सन ॲटमॉस्फिअर. कोरोना इज इझिली हिडन बाय द ब्राईट लाईट ऑफ द सन सर्फेस. सन सर्फेसपासून ब्राईट लाईट येते, त्याच्यामुळे कोरोना आपल्याला दिसत नाही. नंबर ऑफ गॅसेस लेअर असतील ना याच्यामध्ये हा तर ठीक आहे एक सरफेस म्हणू शकता तुम्ही, पण हे जे आहेत हा ऑब्व्हियसली याच्यामध्ये पण असते. वेगवेगळे गॅसेसचे लेयर्स असतात, त्याच्यापासून एन्व्हायरमेंट तयार झालं आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर तयार झालं आहे. ओके, टेम्परेचर ऑफ द कोरोना इज मोर दॅन मिलियन्स डिग्री. याचे जे टेम्परेचर आहे मिलियन्स ऑफ डिग्री जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आहे. सॉरी, ग्रेटर दॅन मिलियन्स ऑफ डिग्रीपेक्षा टेम्परेचर. थिकनेस जर बघितली याची तर याची थिकनेस आहे 500 किलोमीटर. म्हणजे काय थिकनेस जर सांगितलं तुम्ही तर जाडी ही
जसं जसं तुम्ही सन सर्फेसपासून आउटरला येतात म्हणजे बाहेर नॉर्मलमध्ये येतात तसे 3 लेयर्स आहेत. फर्स्ट लेअर फोटोस्फिअर होता, त्याची थिकनेस बघा. सेकंड क्रोमोस्फिअर, त्याची थिकनेस याच्यापेक्षा जास्त मोठा, त्याच्यापेक्षा हा जास्त म्हणजे याच्यापेक्षा जास्त जाडी म्हणजे थिकनेस जी ती जास्त आहे ऑब्व्हियसली, आणि ही त्याच्यापेक्षा जास्त थिकनेस आहे. ते होतं ॲटमॉस्फिअर ऑफ द सन. आता इनर स्ट्रक्चर म्हणजे काय सनच्या इनसाइड. इनर स्ट्रक्चर. इनर स्ट्रक्चरमध्ये पण 3 लेयर्स आहेत. लुक ॲट दिस. हा कन्व्हेक्टिव्ह लेयर्स, नंतर हा रेडिएटिव्ह लेयर्स, नंतर लास्टमध्ये का असेल ऑब्व्हियसली कोर, मेन पार्ट. कन्व्हेक्शन झोन म्हणतात किंवा कन्व्हेक्टिव्ह लेयर म्हणा. What? Convection zone. The convection zone is the outermost layer of the solar interior. सोलर इंटेरियरमध्ये आता येईल आपण. इथून बघा हा जो ना खरा हा इथून सोलर इंटेरियर. यू कॅन सी दॅट हार्ड सरफेस असेल जस्ट लाईक अर्थ सरफेस, आणि त्याच्यामध्ये येतो आपण सनच्या मध्ये. तर फर्स्ट आहे कन्व्हेक्शन झोन. तर हा आउटर मोस्ट पार्ट ऑफ द सन सरफेस आहे किंवा सन इंटेरियर आहे. इट एक्सटेंड फ्रॉम डेप्थ अबाउट. याचे एक्सटेन्शन किती आहे, याची डेप्थ किती आहे, तर ती येते 2 लाख किलोमीटर. किती? 2 लाख किलोमीटर एवढी त्याची डेप्थ आहे. राईट ऑफ विजिबल. ओके. फोटोस्फिअरपासून मध्ये इथपर्यंत काय 2 लाख किलोमीटर एवढं त्याची डेप्थ आहे. आणि याचे जे टेम्परेचर बघितलं तर 20 लाख डिग्री सेल्सिअस आहे. 20 लाख डिग्री सेल्सिअस. सॉरी, हां बरोबर आहे, 20 लाख डिग्री सेल्सिअस. लुक ॲट द थिकनेस आणि बघा काय टेम्परेचर किती 20 लाख डिग्री सेल्सियस है. उसके बाद आता है सेकेंड रेडिएटिव झोन. त्याच्यानंतर काय होतं रेडिएटिव्ह झोन येतो. रेडिएटिव्ह झोन अजून थोडं इनसाइड गेल्यानंतर हा तुमचा रेडिएटिव्ह झोन आहे. रेडिएटिव्ह झोन म्हणजे काय, इट इज अ रिजन बिटवीन आउटर लेअर मीन्स कन्व्हेक्शन झोन अँड कोर. याच्यामधला जो लेअर असेल त्याला रेडिएटिव्ह लेअर आपण म्हणू की रेडिएटिव्ह झोन असं म्हणू. ते रेडिएट करते एनर्जी. ते काय करतं रेडिएट अँड त्या लेअरमधून पण एनर्जी काय होते रेडिएट होत असते. आणि विड्थ जर बघितली याची 1 2 3 किलोमीटर. रीड किती 3,15,000 किलोमीटर. इथं का होतं 20 लाख. इथं का होतं 3,15,000 किलोमीटर. रेडियस म्हणण्यापेक्षा थिकनेस जर बघितली तर थिकनेस इज डिक्रीजेस. 20 लाख होती, सॉरी 2 लाख होती, एक्स्ट्रीमली सॉरी 2 लाख होती कन्व्हेक्शन झोनची थिकनेस. याची काय जास्त आहे 3,15,000 एवढी. ओके. टेम्परेचर जर बघितलं दॅट्स अ नियर इक्वल. हे जे टेम्परेचर आहे तेवढं टेम्परेचर याचं पण आहे. तेवढं टेम्परेचर याचं पण आहे. आणि लास्ट लेअर जो आहे तो म्हणजे काय कोर. आता इट इज अ हॉटेस्ट पार्ट. कोर काय हॉटेस्ट पार्ट ऑफ द सन. ॲटमॉस्फिअरच्या कम्पेअर करून घ्या काय राहिलेले 2 लेअर जे असतील त्याच्या कम्पेअर करून घ्या. हा सर्वात हॉट असतो, सर्वात जास्त टेम्परेचर याच्यामध्ये असतं. आणि ते टेम्परेचर किती असतं मिलियन्स ऑफ केल्विन डिग्रीला टेम्परेचर असतं. विड्थ जे पाहिल्याची विड्थ मीन्स थिकनेस तर ते इथं दिसणार आहे तुम्हाला 0.2 रेंज याची 0.2 to 0.25 ऑफ सोलर रेडियस.
सोलर रेडियसचा एवढा पार्ट, म्हणजे सोलरचे रेडियस किती घेतले होते आपण, तर ती आपण कधी 10⁵ पॉवरमध्ये घेतले होते, बरोबर आहे. सोलर रेडियस त्याच्या 0.2 to 0.25 एवढाचा पार्ट बघितला तर तो कोरची रेडियस आहे, हॉटेस्ट पार्ट ऑफ द कोर. फ्युजन रिॲक्शन ज्या पण रिॲक्शन आहे ते कोरमध्ये होतात बाकीच्या, तिथून तुम्हाला एनर्जी स्प्रेड होणार, म्हणून इथलं टेम्परेचर सर्वात जास्त आहे, कारण रिॲक्शन इथं होत आहेत, इथून एनर्जी जनरेट होते, तिथून एनर्जी जनरेट होते. सो तिथलं टेम्परेचर हे सर्वात जास्त असतं. हे होतं स्ट्रक्चर ऑफ सन. बघा, स्ट्रक्चर ऑफ सन दोन वेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करण्यात आलं आहे. फर्स्ट इज द ॲटमॉस्फेरिक लेयर्स, atmospheric structure which is also which is further classified in 3 different types, 3 different layers, and another classification त्याच्यात दुसरं क्लास म्हणजे इनर स्ट्रक्चर. इनर स्ट्रक्चर मीन्स फ्रॉम surface of the earth and as we go in the depth of the earth area, from the surface of the sun and as we go in the depth of the sun towards the center मध्ये असेल कोर झोन. ओके, विच इज द हॉटेस्ट पार्ट. हे होतं स्ट्रक्चर. 6 मास किंवा 4 मासला येऊ शकतं, 6 मासला पण येऊ शकतं कारण डायग्रॅम याच्यामध्ये, अदरवाईज 2 मासला डायग्रॅम येऊ शकते. नेक्स्ट स्मॉल एक डेफिनेशन आहे सोलर कॉन्स्टंट. सोलर कॉन्स्टंटची एक डेफिनेशन आहे. आता बघा, दिस इज अर्थ, दिस इज सन. ओके, सन काय करतोय, रेडिएशन जनरेट करतोय, एनर्जी जनरेट करतोय इन द फॉर्म ऑफ हीट, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे रेडिएशन कुठे येतात, लुक कन्सिडर दिस एज द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. हे रेडिएशन ॲटमॉस्फिअरमधून आपल्या अर्थ सरफेसवर येतात. ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं, काही रेडिएशन हे ॲब्सॉर्ब केले जातात. ओझोन लेअर जो तो काही रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो. थँक्स वी हॅव टू से थँक्स to the ozone layer because it absorbs the UV radiations. ओके, काही UV आणि काही जे रेडिएशन आपल्याला हार्मफुल आहे ते रेडिएशन तो डायरेक्टली ॲब्सॉर्ब करून घेतो आणि राहिलेले जे रेडिएशन आहे तो आपल्यापर्यंत पाठवतो, विच इज युजफुल टू प्रोव्हाइड अस हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, तर सन ॲटमॉस्फिअरच्या आधी जे रेडिएशन पाहिले तर त्याची एनर्जी काय असेल, डिफरंट असेल ॲज कम्पेअर टू द रेडिएशन ॲट द अर्थ सरफेस. वाय, कारण ॲटमॉस्फिअरचं काम काय, मीन्स ओझोन लेअर आणि अजून वेगळे गॅसेस आहेत, नायट्रोजन म्हणा दिसलाईक, ते काय करतात, रेडिएशन ॲब्सॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे काय होते, एनर्जी ऑब्वियसली रेडिएशन ॲब्सॉर्ब झाले म्हणजे एनर्जी गेली, एनर्जी कमी झाली म्हणजे सरफेसहून एनर्जीची ही लेस एनर्जी असेल ॲज कम्पेअर टू द एनर्जी बिफोर द ॲटमॉस्फिअर, एनर्जी ऑफ रेडिएशन विच एंटरिंग द ॲटमॉस्फिअर. म्हणजे बिफोर द ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करण्याच्या आधी जी एनर्जी असेल तिच्यापेक्षा सरफेसवर एनर्जी काही कमी येईल. आता प्रॉब्लेम काय आहे की आपण सरफेसवर एनर्जी ही यूज करण्याचा ट्राय करतो आहे. खूप काहीतरी ॲप्लिकेशन्स आहेत सोलर एनर्जी, खूप डिफरंट वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत सोलर एनर्जी, त्याच्या यूज करून आपण सोलर एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते आपण यूज करणार आहे. ओके, बिकॉज एनर्जी आपल्याला लागणार आहे, एनर्जी जी लागते त्याच्या जो सोर्सेस आहेत हे काही सोर्सेस हे संपत जात आहे. हो, तर आपल्याला एनर्जी अशा सोर्सेसपासून हवी आता जे सोर्सेस संपणार नाही. जस्ट फॉर एक्झाम्पल दिस इज सन अँड सन इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट. सनचं जे टेम्परेचर आहे, सनची जी एनर्जी देण्याची कॅपॅसिटी आहे ती अर्थ जी गरज आहे आपली जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. अँड सनचं एज ॲज कम्पेअर टू अर्थचं एज हे खूप जास्त आहे. आधी अर्थ डिस्ट्रॉय होणार, नंतर सन डिस्ट्रॉय होईल. सो इफ यू हॅव ॲप्लियन्स म्हणण्यापेक्षा होम ॲप्लियन्सच म्हणू शकतो. अगर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल, इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइस असतील जे सन एनर्जी यूज करू शकतं,
जे आपल्याला सन एनर्जी कन्वर्शन करून एक युजफुल एनर्जी फॉर्ममध्ये देऊ शकतं आहे. जसं आहे सोलर प्लेट हे आहेतच, ते त्यांची गोष्ट करतो मी. तर ते काय करतात, एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करतात रेडिएशनमधून, हीट एनर्जी कन्वर्शन करून देतात ते आपल्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये करतात, किंवा आपण डायरेक्टली हीट एनर्जी यूज करतो पाणी गरम करण्यासाठी सोलर कुकरमध्ये जेवण बनवण्यासाठी. तर हे जे ॲप्लियन्स आहेत याच्यासाठी आपल्याला एक ॲनालिसिस हवा आहे, एक डाटा हवा आहे. कसला डाटा, की आपल्याला सोलर एनर्जीच्या हे किती का म्हणते अवेलेबिलिटी किती, सोलर एनर्जी अवेलेबल किती आहे त्यात डाटा हवा आहे. अजून दुसरा त्या डाट्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट की जेवढी सोलर एनर्जी येणार आहे, जे रॅडिएशन येणार आहे, त्या किती % आपण त्याला यूज करू शकतो, किती % तुम्ही कन्व्हर्ट करू शकता, हे सर्व एक डाटा असेल. तो डाटा लागणार आहे, कारण वी हॅव टू यूज द सोलर एनर्जी. बाकीचे सोर्सेस हे संपत आहेत, सो आपल्याला ही एनर्जी यूज करायची. बघा आता ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं, रेडिएशन ॲब्सॉर्ब होतात. म्हणजे ह्या ज्या पार्ट बघितला ते इथं जास्त एनर्जी आहे ॲटमॉस्फिअरच्या बाहेर. ओके, तर सोलर कॉन्स्टंट काय आहे, सोलर कॉन्स्टंट इज जस्ट एक सिंगल क्वांटिटी विच हॅज अ सम परफेक्ट व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा एक रेंजमध्येची व्हॅल्यू आहे. आणि ते काय दाखवते की एनर्जी द रेट ॲट विच सोलर एनर्जी अराइव्ज ॲट टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरच्या टॉप का असेल दिस, इथं जी सोलर एनर्जी येते त्याच्या रेट. ओके, त्याचा जो रेट आहे ना तो म्हणजे सोलर कॉन्स्टंट. ओके, एक प्लेट लावतो आपण इथं, ज्याचे एरिया काय असेल, युनिट एरिया मीन्स 1/1 मीटर, 1/1 सेंटीमीटर, याला युनिट एरिया म्हणतो आपण. ओके, ती प्लेट लावणार कशी, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये सनच्या रेडिएशनला बरोबर परपेंडिक्युलर अशी दिसेल. ओके, आणि रेडिएशन किती फॉल झालं त्याच्यावर, की त्याने किती रेडिएशन ॲब्सॉर्ब केले, ॲब्सॉर्ब म्हणण्यापेक्षा ना फॉलच म्हणून आपण, किती रेडिएशन त्याच्यावर त्याने रिसीव्ह केले, ॲब्सॉर्बने येणार रिसीव्ह केले. रिसीव्ह म्हणजे काय, त्याच्यावर येणारे रेडिएशन म्हटले. ॲब्सॉर्ब काय, त्याच्यातला काही पार्ट राहून जातो, फक्त काहीच पार्ट ॲब्सॉर्ब केला जातो. परफेक्ट ॲब्सॉर्बर इज नॉट अवेलेबल इन दिस वर्ल्ड. परफेक्ट ॲब्सॉर्बर नाही, तो काही ना काही पार्ट येणार रिफ्लेक्टच करून देणार आहे. ओके, तर किती रेडिएशन त्यांनी रिसीव्ह केले, त्याचा एरिया काय होता प्लेटच्या, जे पण मटेरियल असेल तो म्हणजे युनिट एरिया होता. आणि ते रेडिएशन जे रिसीव्ह केले ते मेजर केले पर युनिट टाईममध्ये. युनिट टाईम मीन्स 1 मिनिट 1 सेकंडमध्ये. ओके, ती जी क्वांटिटी येईल ना ती म्हणजे काय असेल, सोलर कॉन्स्टंट असेल. आता सनचे आणि अर्थचे डिस्टन्स ऑलवेज फिक्स असेल, नॉट पॉसिबल. व्हाय, कारण केप्लर्स थर्ड लॉ का म्हणतो, केप्लर फर्स्ट लॉ का म्हणतो, एव्हरी प्लॅनेट, अशी एक डायग्राम होती, सेंटर आहे आणि हा तुमचा फोकस आहे, इलिप्सचा हा तुमचा फोकस आहे. एव्हरी प्लॅनेट मूव इन अ ऑर्बिट अराउंड द सन, सनच्या अराउंडमध्ये प्रत्येक प्लॅनेट हा मूव होतो आहे. ऑब्वियसली अर्थ इज ऑल्सो वन ऑफ द प्लॅनेट, सो इट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. इन विच पार्ट, सर्क्युलेशन, नो, इलिप्स. कोणत्या पाथमध्ये कोणत्या पाथमध्ये कोणती ट्रॅजेक्टरी त्याची, द इलिप्टिकल ट्रॅजेक्टरी असं इलिप्स. बघा ज्यावेळेस अर्थ इथं असेल ती सनच्या एकदम जवळ आहे, अर्थ मूव होत ज्यावेळेस इथं असेल सनपासून ती मॅक्स डिस्टन्सवर आहे, परत जवळ येईल परत. ओके, त्याच्यामुळे काय होतं की तिची एनर्जी, हा सन लांब होईल, ही जी एनर्जी ही जो रेट असेल याच्यावर रिसिव्ह होण्याच्या, रेडिएशन रिसिव्ह करण्याचा जो रेट असेल तो वेगवेगळा चेंज होत राहतो. ओके, ड्यू टू रोटेशन. म्हणून याला एक रेंजमध्ये, याची जी व्हॅल्यू एका रेंजमध्ये घेतली जाते. आणि ती म्हणजे काय, 3% ऑफ आय एस म्हणजे सोलर कॉन्स्टंटची व्हॅल्यू, ती आहे 1353 वॅट पर स्क्वेअर मीटर. वॅट पर स्क्वेअर मीटर. स्क्वेअर बघा 1/1 साईड असते त्याची. ओके, म्हणजे लेंथ आणि ब्रेथ, ऑब्वियसली लेंथ आणि ब्रेथ हे दोघं सेम असतात. ही सोलर कॉन्स्टंटची व्हॅल्यू, पण ती आपण कन्सिडर करताना, यूज करताना कशी यूज करू,
3%च्या रेंजमध्ये, मग याच्यापेक्षा 3% जास्त रेंज असेल त्याच्याने 3%ने लेस केलेलं असेल. ओके, हा सोलर कॉन्स्टंट 2 मार्क्सला डेफिनेशन येऊ शकते किंवा मग त्याची ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये त्याची रेंज विचारली जाऊ शकते की ते रेंज का असेल, किंवा अदरवाईज डायरेक्टली व्हॅल्यू विचारली जाऊ शकते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सोलर कॉन्स्टंट, ती फक्त रेंजमध्ये आपण यूज करताना कन्सिडर करतो. अदरवाईज इट्स ह्याचं फिक्स व्हॅल्यू येते 105300. आता नेक्स्ट टॉपिक आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल सोलर रेडिएशन. त्याची फक्त एक फिगर आहे, ती तुम्ही बघून घ्या. ओके ठीक है, नेक्स्ट हम अगले लेक्चर में देखेंगे.